मी मंगलविलास कांदे ठाणकरपाडा या एरियामधून बोलते. सरांसोबत आमचा कॉन्टॅक्ट भारती चव्हाण मॅडम, त्यांनी आम्हाला सांगितलं की जिजाऊ संस्थान आहे तर ते मदत करते मुलांच्या शिक्षणासाठी किंवा कोणत्याही तुमच्या समजा तुमची आर्थिक परिस्थिती नाही तर मदत करतात ते शिक्षणासाठी. तर मग त्याच्यातून आम्ही ऑफिसला कॉन्टॅक्ट केलं. ऑफिसला कॉन्टॅक्ट केल्यानंतर आधीच सरांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून मॅडमला भेटलं तिथे जाऊन. पुन्हा ते एक जण घरी पण आला होता बघायला सगळी परिस्थिती. तर त्यांनी ते येऊन गेले पण आम्ही खूप वेळा भेटल्यानंतर पण नाही झालं. पण आधीच सरांची आम्ही दुसऱ्यांनीच भेट घेतली आणि आधीच सरांनी आम्हाला सरांकडे जाण्याचा मार्ग दाखवला आणि मग सरांची परमिशन परवानगी घेऊन आधी सरांनी आम्हाला फोन केला की तुम्ही या दिवशी जा म्हणून. मग रविवारी मला वाटतं 3 ऑक्टोबर असेल. 3 ऑक्टोबरला आम्ही झाडकोटीला निलेश तांबे सरांकडे गेलो. खरं तर म्हणजे या सगळ्या गोष्टीचा आम्हाला खूप अनुभव होता की पण आम्हाला गरज होती, आम्हाला पैशाचं पाहिजे होते कारण एवढी मोठी अमाऊंट आम्ही उभं करूच शकत नव्हतो. कारण मुलींचे जवळजवळ 4,30,000 रुपये भरायचे होते आणि आमचा धंदा असा तुटपुंजा धंदा आणि मुलाच्या शिक्षणासाठी ऑलरेडी आम्ही कर्ज काढलेले ते कर्ज भरतो. तर त्याचं पण व्याज झालेलं करोनामध्ये धंदा पूर्ण बंद होता, अजिबातच पैसे नव्हते आमच्याकडे आणि आमच्यावरती म्हणजे 6 जणांचं कुटुंब आहे. तर एवढ्या सगळ्यांचा भार आणि त्यांच्या आईवडील म्हातारे असल्यामुळे जास्त म्हातारे तर त्यांच्या दुखणे वाहण्यासारखे चालू असतात. तर त्याच्यामुळे आम्हाला काही म्हणजे पैसे जमवणं जेवढे जमले होते तेवढे करोनामध्ये सगळे म्हणजे काहीच नाही राहिलं. म्हणजे आम्ही जो विचार केला होता की समजा आमच्याकडे नाही राहिले तर आम्ही बँकेतनं लोन तरी करू. पण बँकेत जवळजवळ 3 महिने आम्ही बँकेत लोनसाठी हे करत होतो की आम्हाला पण आमचा सिव्हिल स्कोर तो इतका खराब होता की बँक म्हणजे तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नव्हतो. तुमचा आधीच हप्ते नाही भरलेले तर आता तुम्हाला कसं लोन देणार आम्ही. आणि हिला तर आणि ते देणार तर ते तेव्हाच लगेच 19-20,000 रुपये महिन्याला हप्ता चालू होणार आणि पण ते देणारच ते नाहीच बोलले तर कुठून घेणार दुसरे. आणि मग जेव्हा घाटी मॅडमने आम्हाला सांगितलं की असं म्हणजे आम्ही तर सगळीकडे मागतच होतो. म्हणजे एक वेळ अशी आली होती की आम्हाला तर जेव्हा तिचं तिकडनं नोटीस आली की बाबा मला पैसे भरायचे एवढ्या दिवसामध्ये आणि ती पण विचार तिकडे देवाची रोज प्रार्थना करत होती की पैशाची सोय होते. पण म्हणजे तेव्हा परिस्थितीच एवढी खराब होती ना की सांगू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये म्हणजे चाय आचारी पण होती घरामध्ये. मग आता करणार काय. आणि मग आम्ही म्हणजे खरोखर काही शिक्षकांनी पण मदत केली आम्हाला 5,000-10,000 रुपये. आणि मग त्याच्यातून मग आम्ही जेव्हा तिकडे जायची खासदाराच्या घरी तेव्हा तिथे पण माझा वेळ जायचा आणि मग समजा काही नकळत असेल की बाबा या पैशासाठी इकडे जातात. त्याच्यातून भारती मॅडमला कळालं आणि मी भारती मॅडमने सांगितलं की जिजाऊ म्हणून संस्था आहे तर तिथे तुम्हाला मदत होईल म्हणून. मग आम्ही आधी सरांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही तिकडे गेलो. आणि मग पूर्वी तर आम्हाला एवढा म्हणजे चांगले वाईट अनुभव आलेले होते की आधी 100 असं वाटतं की सांगतात लोक पण आपल्याला देताय नाही देताय काय माहिती. तर तेव्हा गेलो आणि खरंच म्हणजे सर एकदम देवासारखे तिथे आम्हाला हे झाले. आणि सरांचं बोलणं सरांचं वागणं आणि सरांना गरिबांबद्दल असलेली कलम आणि गरिबीमधनं यांना जर पुढे जायचंय तर यांना शिक्षण हा एकच मार्ग आहे. त्याच्यातून आपल्याला यांना मदत करायचीच आहे. म्हणजे जेव्हा सरांना आम्ही भेटलो सर म्हणजे असं आम्हाला वाटलंच नाही की आम्ही खूप श्रीमंत माणसाला भेटतोय किंवा खूप प्रतिष्ठित व्यक्तीला भेटतो असं वाटलं नाही. तर एकदम आम्हाला घरातले वाटते म्हणजे आमचे म्हणजे भाऊ असल्यासारखे वाटले. आणि मग सरांनी म्हणजे आम्हाला कुठे हिनवल्यासारखं पण झालं नाही. म्हणजे कुठे आपण मदत घेतली की हिनवल्यासारखं होतं किंवा अपमानित होतं माणूस की बाबा आम्ही तुमच्यावर खूप मोठं हे केले उपकार केले असंही नाही आम्हाला तिथे वाटलं. सरांनी एवढं आमचं म्हणजे मोठ्या मनाने आमचं हे केलं की एकदम बहीण भाऊच आलेत माझे असं ह्या पद्धतीने सर आमच्याशी वागले. आणि सरांनी तिथे आम्हाला लगेच सरांनी जवळजवळ 3 लाखाची मदत मी करतो असं तिथं आम्हाला वचन दिलं आणि त्यांनी त्यांचं वचन पूर्ण पण केलं. त्यांनी आम्हाला मोखेड्याला जाऊन
2 लाख रुपये मॅनेज केले कॅश मध्ये आणि 5-6 दिवसांनी ठाण्यातनं त्यांनी चेक दिला आणि ते 1 लाख रुपये दिले. असे टोटल सरांनी 3 लाख रुपये सरांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले, म्हणजे सरांनी आम्हाला दिले. त्यासाठी सरांची मी खूप आभारी आहे. आणि निलेश सांबरे सर म्हणून की दादा म्हणून असा माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न आहे, कारण सक्का भाऊ सुद्धा बहिणीला देताना तो पण 100 वेळा विचार करतो किंवा देतच नाही. मुळात म्हणजे एवढी मोठी रक्कम देतच नाही. तो भाऊबीजला गेला तरी 50 रुपये देताना विचार करतो देऊ की नको देऊ. तर आज एवढी मोठी रक्कम द्यायची म्हणजे फार मोठा, म्हणजे तो व्यक्ती किती मोठा असेल मनाने. आणि म्हणजे माझी मुलगी समजा, म्हणजे त्यांना किती जाण आहे समाजाबद्दल पण किती जाण आहे की समजा एक मुलगी डॉक्टर झाली तर उद्या तो समाज किती पुढे जाईल आणि किती प्रगत होईल. तर त्याच्यातून सरांचं ते सगळं कळतं. सरांची खरंच मी खूप आभारी आहे, कारण आम्ही म्हणजे खूप म्हणजे मला कुठलाही विश्वासच नव्हता, अजिबात विश्वास नव्हता. कारण एवढे ठेसा खाल्ल्यात आम्ही. ठेसा म्हणजे लोकांकडे पैसे मागताना उसने मानताना तुमची किंमत काढतात की तुमची झेपत नव्हतं तुम्हाला, कशाला पोरगी त्या लाईनला टाकली. आणि खरं तर आम्हाला जेव्हा तिचा जेव्हा नंबर लागला, तिला 536 मार्क होते, 536 नंबर लागला. तर नंबर लागला तर काही जण सांगताय की तुम्ही काहीही करा पण ऍडमिशन घ्या. पण पैशाचा विषय आला की आमच्याकडे नाही. कॉलेजमध्ये गेलो तर कॉलेजमध्ये तर पुन्हा 36,000 रुपये त्यांचे वाढले. आपल्यावर वेळ असते तेव्हा कोणीच नसते समोर. आणि सर म्हणजे अगदीच देवासारखे धावून आले. म्हणजे सरांचे हे मिळालं ते आमच्यासाठी खूप मोठाच होता. आणि म्हणजे सरांनी पुढे पण सांगितलं की पुढील 2 वर्ष सुद्धा मी तिला मदत करेन, टेन्शन घेऊ नका. पुढील 2 वर्ष सुद्धा मी सगळं तिचा खर्च करेन, तुम्ही हे करायचे. आणि त्या पैशांमुळे ते पैसे मिळाले म्हणून माझ्या डोक्याचा ताण कमी झाला. आणि मी LLB फर्स्ट इयर 64% मी पास झाली. तर देवासारखे आले ते, त्याच्यासाठी जास्त आनंद आहे.